नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. एक सूचना, जो लोग मेरे हिंदी वीडियो सुनना चाहते, वो नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में एक लिंक दी है, जिसमें मेरा हिंदी यूट्यूब चैनल प्रतिवाद आप देख सकते हो. उधर जाओ, उधर सबस्क्राईब करो. आता मित्रांनो, आपल्या मुख्य विषयाकडे. आज मला वक्फ वक्फ बोर्ड नावाचा जो प्रकार आहे, तो गेले काही दिवस धुमाकूळ घालतोय आणि त्याविषयी बोलायचंय. तुम्हाला माहिती आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नवी म्हणजे 18वी लोकसभा निवडून आली आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांचं सरकार परत आलेलं असलं तरीही त्यांच्याकडे स्वतःचं हुकमी बहुमत नाहीये. 2014 आणि 2019 तेव्हा सुद्धा मोदींनी एनडीए सरकार बनवलं, पण तरीही त्या सरकारमध्ये आपलं स्वतःचं बहुमत असल्यामुळे मोदी किंवा भाजप यांचा वर्चस्व होता, आजही वर्चस्व आहे. कुठलाही विषय लोकसभेत आणला तर तो निर्विवादपणे संमत केला जाईल, एवढं हुकमी बहुमत मोदींकडे होतं. आज ते नाहीये. पण तरीही गेल्या 3 महिन्यामध्ये असं कुठेही तुम्ही दाखवू शकत नाही की मोदींना बॅकफुटवर जावं लागलंय. त्यापैकीच एक विषय आहे वक्फ बोर्ड कायदा जो आहे. म्हणजे मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक संस्था, मालमत्ता, वेगवेगळे त्या समाजाचे विषय असतील, सामाजिक, धार्मिक वगैरे, या सगळ्याला नियंत्रित करणारा एक कायदा आहे आणि त्यामध्ये वारंवार सुधारणा झालेल्या आहेत. शेवटची सुधारणा पंतप्रधान नरसिंहराव असताना 1995 मध्ये झालेली आहे, 29 वर्षापूर्वी. त्यामध्ये नवी सुधारणा आणण्यासाठी हा कायदा विधेयक रूपाने पुन्हा सादर करण्यात आलेला आहे. त्याच्यात काहीतरी 40-42 सुधारणा मोदी सरकारने सुचवलेल्या आहेत आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक संसदेमध्ये सादर केलेलं आहे. मग त्याच्यावर हलकल्लोळ मांडणार ही गोष्ट सरळ होती. अगदी हिंदुत्व हिंदुत्व म्हणून नाचणारे उद्धव ठाकरे, त्यांचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व म्हणून आपण हिंदू कसे आहोत आणि आपण हिंदुत्वाचं राजकारण करतो सांगणारे उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांना सुद्धा हे विधेयक लोकसभेत आलं असताना सभागृहातून बाहेर जायची वारी आली. कारण सरळ आहे. उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार हिंदूच्या मतावर येण्यापेक्षाही मुस्लिम मतावर, मुस्लिम व्होट बँकवर निवडून आलेत. त्यामुळे वक्फ प्रकरणामध्ये जर मुस्लिम प्रक्षुब्ध झाले तर आपल्याला मुस्लिमांच्या मताला वंचित व्हावं लागेल आणि पुढची विधानसभा निवडणूक हातातून निसटून जाईल. म्हणूनच उद्धव ठाकरेंना त्या विधेयकाच्या विषयावर सभागृहातून पळ काढावा लागला. ज्या इंडी अलायन्सची टिमकी रोजच्या रोज संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे वाजवत असतात, त्या इंडी अलायन्सचे बहुतेक सगळे पक्ष आणि सदस्य वक्फ विधेयक सादर झालं तेव्हा लोकसभेत बसलेले असताना उद्धव ठाकरे यांचे सदस्य मात्र लोकसभेत गैरहजर होते. याचं कारण त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांना मुस्लिमांचं उघड समर्थन करता येत नाही, मुस्लिम धर्मांधतेचं उघड समर्थन करता येत नाही आणि हिंदुत्वाकडे राजरोसपणे पाठ फिरवता येत नाही. मुस्लिम तात्पुरते मत देतील, उद्या परत देतील याची गॅरंटी नाहीये. आणि या पार्श्वभूमीवर जी काय उरली सुरली हिंदुत्वाची मतं आहेत ती आपल्याकडे टिकावी म्हणून वक्फ विधेयक लोकसभेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी, लोकसभा सदस्यांनी तिकडे पाठ मिळवून सभागृहात बाहेर जाणं पसंत केले आणि त्यावरून गदारोळ होणारच होता. स्वतःला सेक्युलर धर्मांधते, मुस्लिम धर्मांधतेचे समर्थक मानणारे जे समाजवादी वगैरे वगैरे पक्ष आहेत, ओवायसी असतील, काँग्रेस असेल, त्यांनी हलकल्लोळ करणं स्वाभाविक आहे. पण त्यामध्ये आपली गणना होऊ नये याची उद्धव ठाकरेंना चिंता होती.
आपण इकडचे नसलो तरी तिकडचे पण नाहीत हे दाखवण्याची उद्धव ठाकरेंना सक्ती झाली आणि त्याची चव त्यांना लवकरच चाखावी लागली. कारण एक मुस्लिम जमावाचा घोळका काय 400-500 असतील, पण ते मातोश्रीवर येऊन धडकले. मातोश्रीच्या कलानगर गेटच्या बाहेर उभं राहून त्यांनी उद्धव ठाकरेंना गद्दार गद्दार म्हणून डिवचलं, हिणवलं. साहजिकच हा जो गदारोळ झाला त्यामुळे एनडीएच्या मित्र पक्षांमध्ये सुद्धा चलबिचल होईल हे ओळखून मोदी सरकारने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी हा विषय थोडा डिले करायचा ठरवला, पुढे ढकलायचा ठरवला. आणि मला आठवतं त्यावर जेव्हा लोकसभेत धुमाकूळ चालू होता, अशा वेळेला आमच्या अजितदादांची लाडकी बहीण सुप्रियाताईंनी एक सवाल सरकारला विचारला होता की आज अचानक तुम्हाला या विधेयकात किंवा या कायद्यात सुधारणा करावीशी का वाटली. सुप्रियाताई कधी कधी इतकं बालिश बोलतात. आजच 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 तुम्हाला हे का वाटलं. सुप्रियाताई वयाची 25शी 24शी 30शी तेव्हाच तुम्हाला लग्न करावं असं का वाटलं. तुम्ही का नाही 50 वर्ष वय होईपर्यंत थांबलात. तुम्हाला 4थ्या 5व्या 6व्या वर्षी शाळेत घालावं असं जेव्हा प्रतिभाताईंना आणि शरद पवारांना वाटलं, तेव्हा तुम्ही आपल्या पालकांना हा प्रश्न विचारला होता का आजच तुम्हाला शाळेत घालावं असं का वाटलं. थांबायचं होतं थोडं. वय 18 20 25 झालं की मग मला शाळेत घाला असं सुप्रियाताईंनी आपल्या जन्मदात्यांना विचारलं होतं का. अमुक एक माणूस किंवा अमुक एक संस्था संघटना अमुक वेळीच काहीतरी करत असेल. भारतावर चीनने हल्ला केला त्यावेळेला भारतीय सैनिक लढायला पुढे का गेले. आजच लढायची काय गरज होती. फार चिनी सेनेला दिल्लीपर्यंत येऊ द्यायचं इतकी घाई काय होती. पाकिस्तानची 4-5 युद्ध झाली तेव्हा तरी त्या युद्ध काळामध्ये लगेच उत्तर द्यायची काय गरज होती. 70 वर्ष थांबायचं, पाकिस्तानला आणखीन काही आपला भूभाग बळकावू द्यायचा. त्याची घाई तुम्हाला काय आहे. सुप्रियाताई जेव्हा संसदेमध्ये असले प्रश्न विचारतात ते किती बालिश आणि फुलिश आहे हे तुम्हाला समजावं म्हणूनच हे सगळे उलगडून सांगतोय की आजही इसकी क्या जरूरत थी. हे जेव्हा सुप्रियाताई विचारतात तेव्हा त्या स्वतःला फार मोठ्या पंडित समजत असतात आणि पांडित्य सांगत असतात. पण सरकार जे असतं त्याला थांबावं लागतं. त्या सुप्रियाताईंनी बंगालमधल्या त्या ज्युनियर डॉक्टरवर जो बलात्कार झाला, तिची हत्या करण्यात आली, तेव्हा सुद्धा अगदी खुल्या ममता दिदींचं समर्थन करायचं होतं की कसं ममता दिदी किती सावधपणे कारभार करतात बघा. बलात्कार होऊन गेला तरी आरोपीला लगेच पकडलं नाही, 8-10 दिवस झाले त्याला पळून जाऊ दिलं. तो संदेश खालीचा कोण होता, शहाजहा शेख, त्याच्यावर इतके गहन आरोप असताना आणि लोक रस्त्यावर उतरले असताना सुद्धा 20-22 दिवस आमच्या ममता दिदीने घाई केली नाही. मग आत्ता वक्फ बिल आणायची घाई कशाला. बोला ना सुप्रियाताई, आत्ताच कशाला. या विषयावर जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्यात उदाहरण देताना सांगायचं आमच्या ममता दिदी बघा कशा पोस्टमार्टेम नंतर 14 तास गेल्यावर एफ-आय-आर दाखल करतात. का उशीर करायचा याचं समर्थन सुप्रियाताईंनी द्यायला हरकत नव्हती. पण सांगायचा मुद्दा असा की हे लोक एक विसरतात की त्यांची गाठ कोणा सोम्या गोम्याशी नाहीये. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आज देशाचा कारभार चालवत आहेत आणि हे तावून सुलाखून निघालेले नेते 2004 पासून 2014 पर्यंत केंद्रातल्या सत्तेचा जितका म्हणून गैरवापर करता येईल, कुठल्याही कायद्यातल्या कुठल्याही तरतुदीचा त्यांच्या विरुद्ध किती गैरवापर करता येईल याची पराकाष्ठा मनमोहन सिंग सरकारच्या काळात करून
अमित शहा आणि नरेंद्र मोदींना छळ छळ छळण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना असल्या चिरकुट प्रश्न विचारून तुम्ही कॉर्नर करू शकत नाही, कोंडी करू शकत नाही. मोदींच्या विरोधात गुजरात दंगलीबद्दल 3 SIT सुप्रीम कोर्टाकडून हट्ट करून नेमून घेण्यात आल्या. अमित शहाना 3.5 महिने तुरुंगात डांबलं गेलं. 2-2.5 वर्ष त्यांना गुजरात मधून तडीपार करण्यात आलं. तेव्हा सुप्रियाताईंनी एकदा उठून विचारलं होतं का, हा अतिरेक कशाला, आत्ताच कशाला? तेव्हा अशी लोक म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी जेव्हा एखादं पाऊल उचलतात तेव्हा त्या कायद्याच्या चाकोरीत आपली शेपूट अडकू नये याची पूर्ण काळजी घेतात, हे विसरता कामा नये. समजून घेण्यासारख्या असतात त्या गोष्टी. केवळ आपण निवडून आलोय आणि चौथ्यांदा किती प्रतिकूल परिस्थितीत बारामतीची जनता आपल्या पित्यामुळे आपल्याला लोकसभेत पाठवते म्हणून आपण पंडित झालो, बुद्धिजीवी झालो, असं नाटक सुप्रियाताईंनी करायची गरज नाहीये. त्यापेक्षाही ही माणसं बहुमत गमावल्यानंतर सुद्धा एवढी हिंमत कशी करतात? चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, चिराग पासवान यासारखे पुरोगामी पक्षांची मदत घेऊन सरकार बनवलंय. हे लोक सरकार पाडू शकतील ही भीती मोदींना का वाटत नाही याचा सुप्रियाताईंनी विचार केला पाहिजे. पांडित्य झाडायची गरज नाहीये. तेव्हा वक्तचं राजकारण आताच कशाला, असा जो सुप्रियाताईंनी प्रश्न विचारला लोकसभेमध्ये, त्याचं उत्तर देणं आवश्यक आहे. आणि म्हणून तर हा व्हिडिओ आहे. म्हणून लोकसभा 2024 ची जी निवडणूक झाली आहे त्यातून जो निकाल आलाय तेव्हा मोदी आणि शहांना परत एकदा कट्टर हिंदुत्वाकडे वळणं भाग पडलेलं आहे. ज्या पद्धतीत या देशातल्या मुस्लिम वोट बँक म्हणून काम केलं आणि हिंदुत्वाचा पक्ष म्हणूनच भाजपला बहुमतापासून वंचित ठेवण्याचे डावपेच सामान्य मुस्लिम समाज आणि मुस्लिम वोट बँक खेळलेली आहे, तेव्हा तिच्याशी टक्कर देताना फक्त मित्र पक्ष गोळा करून चालणार नाही, तर आपल्याला त्यापेक्षाही मोठी हिंदू वोट बँक बनवता आली पाहिजे. याच निर्णयाप्रत मोदी आणि शहा आले आणि त्यातून मुस्लिमांच्या या मोठ्या आक्रमकतेला लगाम आणि वेसण घालण्यासाठी वक्फ बोर्ड कायदा हा लगाम आणि वेसण म्हणून वापरला पाहिजे हे लक्षात आलं आणि त्यातून हे विधेयक तयार झालेलं आहे. अल्पमतात असताना, अल्पसंख्या असताना सुद्धा बहुसंख्येवर सतत कुरघोडी करण्याची जी मनोवृत्ती आहे, राष्ट्र हिंदूंचं असेल, जन्मदात हजारो वर्षांपासून हिंदूंचं राज्य असेल, पण तिथे इस्लामीच राज्य करतील ही जी अत्यंत आक्रमक आणि उर्मट भूमिका आहे. निवडणुका तुम्ही जिंकाल पण सरकारचं धोरण आम्ही ठरवू, हा जो उद्धट आणि उर्मटपणा आहे त्याला धडक द्यायची असेल तर मग ज्या वोट बँकेवर दादागिरी चालते त्या वोट बँकेपेक्षा मोठी दुसऱ्या बाजूची वोट बँक तयार करणं आवश्यक आहे. अर्थात हिंदू वोट बँक अतिशय मजबूत आणि मोठी करणं आवश्यक आहे. या निर्णयाप्रत मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आलेला आहे आणि त्यातूनच हे वक्फ कायद्याच्या सुधारणेचं विधेयक तयार झालेलं आहे. आधीच आपल्यामुळे किंवा मुस्लिम वोट बँकमुळे इंडिया अलायन्स जिंकली किंवा मोदींचं बहुमत हुकलं, ह्या मस्तीमध्ये मुस्लिम नेते आहेत, मुस्लिम पक्ष आहेत. अशा वेळेला सामान्य मुस्लिम आक्रमक झाला आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणण्यासाठी चाल करून गेला तर नवल नव्हतं. कारण हिंदू निराश झालाय, वैफल्यग्रस्त झालाय, हिंदू पक्ष निराशग्रस्त झालेले आहेत हे ओळखूनच हा मुस्लिम जमाव मातोश्रीवर चालून गेला होता.
10-15 शिवसैनिक त्यांना उत्तर द्यायला, प्रतिघोषणा द्यायला मातोश्रीवर आले नाही, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं आणि सुप्रिया ताईंनी लक्षात ठेवावं. त्या घोषणा देणारी पलीकडची व्होट बँक उभी करणं ही आजची सगळ्यात मोठी प्राधान्याची गोष्ट झाली आहे. पण हिंदू व्होट बँक तेव्हाच उभी राहते, हिंदू समाज तेव्हाच जागरूक होतो, प्रतिकाराला सज्ज होतो, जेव्हा त्याला डिवचलं जातं. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी मुस्लिम व्होट बँकेचा प्रभाव जो दिसलेला आहे, त्यातून हळूहळू हिंदू समाज, हिंदू मतदार खडबडून जागा होतोय. आणि अशा वेळेला त्याला अधिकाधिक डिवचलं गेलं तरच तो खवळून टक्कर द्यायला मैदानात येईल, हे मोदी आणि शहा ओळखतात. 2002च्या गुजरातच्या दंगलीनंतर ज्या प्रकारे गुजरात मधलं हिंदुत्व विरोधी सेक्युलर राजकारण जमीनदोस्त होऊन गेलं, त्या मुशीतून मोदी शहा नावाचं नेतृत्व उभं राहिलं आणि राष्ट्रीय नेतृत्व होऊन गेले, हे विसरू नका. त्यामुळे हिंदू व्होट बँक सुस्तावली असेल तर तिला जाग कसं करायचं, तिला आक्रमक कसं करायचं, हे मोदी शहांना कळतं. आणि म्हणूनच 2018 पर्यंत सबका विकास, सबका साथ, सबका प्रयास, सबका विकास ही भाषा बोलणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा 2018च्या लोकसभेचे निकाल आल्यानंतर बदललेले आहे. जिसका विश्वास उसका ही विकास ही आता अघोषित घोषणा आहे. जर मुस्लिम व्होट बँक आम्हाला हिंदुत्ववादी म्हणून पराभूत करणार असतील तर त्यांचा आमच्यावर विश्वास व्यक्त होत नाही, मग त्यांच्या विकासाची आम्ही चिंता आणि फिकीर का करायची. ठीक आहे, उज्ज्वला गॅस योजना असेल, घरपोच पोचलेली वीज असेल, शौचालय असतील, घरं असतील, रस्ते असतील, या सगळ्याचे फायदे अधिकाधिक मुस्लिमांना मिळाले. 70 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये काँग्रेस आणि पुरोगामी पक्षांनी मुस्लिम समाजाला गरीब ठेवला, त्याच्यासाठी काहीही केलं नाही, तरीही ते परत त्यांच्या बाजूने उभे राहून आपला पराभव करणार असतील तर ज्यांचा आपल्यावर विश्वास नाही त्याचा विकास कशाला, हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच जे आपल्यावर विश्वास ठेवू शकतात, जे आपल्याला सत्तेवर आणतात, त्या हिंदूंना अधिक जागरूक करणं आणि त्यांच्या बहुमतातून सत्तेचं बहुमत निर्माण करणं आणि या इस्लाम धार्जिण्या मुस्लिम धार्मिकतेला पाठीशी घालणाऱ्या पुरोगामित्वाचा आणि सेक्युलरिझमचा फडशा पाडणं मोदी सरकारला आवश्यक वाटलं. म्हणून सुप्रियाताई आजच वक्फ बोर्डाचं पहिल्या अधिवेशनामध्ये विधेयक आणले गेले, वक्फचं विधेयक. तेव्हा आजच आणण्यामागचं राजकारण लक्षात घ्या. भले विरोध करा, बिघडत नाही, पण लोकांसमोर सुप्रियाताई तुमचा पक्ष, राहुल गांधींचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष, ममता दीदीचा पक्ष, या सगळ्यांना लोकांना दाखवावं लागेल की आम्ही हिंदू विरोधी आहोत. आणि आम्ही हिंदू विरोधी असून आम्ही मुस्लिम दार्जिने आहोत, म्हणून मुस्लिमांना अल्पसंख्य असूनही भारतावर मोकाट हुकूमत गाजवणारा जो कायदा आहे त्याचं समर्थन करतो आणि त्यात सुधारणा करण्याचा विरोध करतो. आम्ही संविधानाचे रक्षक नाही, आम्ही वक्फ बोर्डाचे, वक्फ कायद्याचं संरक्षण करणारे पक्ष आहोत. सेक्युलर पक्ष म्हणजे संविधानाला वाचवणारे पक्ष नाही, तर हे सगळे वक्फ कायदा वाचवायला निघालेले पक्ष आहेत. याचा साक्षात्कार हिंदू समाजाला घडवणं आणि त्यातून हिंदू व्होट बँक अधिक मजबूत आणि अधिक फायदेशीर बनवणं, हाच वक्फ कायदा आणि वक्फ विधेयक आत्ता आणण्याचा हेतू आहे. आणि काल परवाच कुठेतरी बोलताना
अमित शहानी जाहीरपणे सांगून टाकलं की येस, लवकरच संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक संमत करून घेतलं जाईल, पास केलं जाईल. जेव्हा सुप्रियाताई वक्फ विधेयक आत्ता आणण्यामागचं हे इतकं उघड उघड दिसणार पण पांघरून घातलेलं असं राजकारण आहे. म्हणून तर उद्धव ठाकरे सुद्धा गडबडलेले आहेत. असो मित्रांनो, राजकारण काय आहे आणि त्यामागचं धाडस काय आहे हे उलगडून सांगणं आवश्यक होतं. सरळ सरळ वक्फ बोर्ड विधेयकातून हिंदू वोट बँक अधिक मजबूत करणं हाच एकमेव हेतू आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.